मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या मध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे। नेमका काय संघर्ष आहे पाहूया या सकलमच्या विशेष व्हिडिओमधून। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम। नमस्कार, मी इक्बाल रेटरेकर आणि आपण पाहत आहात सकलम। शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार राजेश क्षीरसागर शहर आद्यवाडीच्या प्रश्नानंतर आता पुन्हा एकदा आमने सामने आले। आता हा वादाचा मुद्दा आहे तो शक्तीपीठ महामार्ग। आमदार नरके यांना हा महामार्ग आपल्या मतदारसंघातून नको आहे, तर आमदार क्षीरसागर यांना तो हवा आहे। विरोधक या मार्गाला तीव्र विरोध करत असताना महायुती आणि त्यातील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेतील दोन आमदारातील हा वाद विरोधकांना हत्यार पुरवणारा आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या या नव्या अलाइनमेंटवरून हा राजकीय संघर्ष सुरू आहे। शक्तीपीठ महामार्गाचा आमदार राजेश क्षीरसागर यांनी समर्थन केले, तर शिवसेनेचे दुसरे आमदार चंद्रदीप नरके यांनी शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध दर्शवला आहे। यावरूनच या दोघांच्या मध्ये आता आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकत्र येत त्यांनी शक्तीपीठ विरोधात आपली भक्कम वज्रमूठ बांधली आहे। या दोघांनी तितक्याच ताकदीनं शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवलाय। या दोन प्रमुख नेत्यांच्या विरोधामुळे शक्तीपीठ महामार्गावरून आधीच वातावरण तापलं आहे। असं असताना आता या विरोधी लाटेत खुद्द सत्ताधारी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी देखील उडी घेतली आहे। त्यांनी देखील या महामार्गाला विरोध दर्शवला आहे। आमदार नरके यांनी देखील शक्तीपीठ विरोधात भूमिका घेतल्यानं स्थानिक राजकारणाला एक अत्यंत वेगळे आणि अनपेक्षित वळण लागले आहे। आमदार चंद्रदीप नरके यांनी या महामार्गाला आपला ठाम विरोध असल्याचं म्हणत त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या संदर्भात एक सविस्तर पत्र पाठवले आहे। शक्तीपीठ महामार्गावरून आता शिंदे यांच्या शिवसेनेतच वाद सुरू झालाय। दोन आमदार आमने सामने आल्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मात्र त्याची चर्चा रंगली आहे। करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा महामार्ग करवीर मतदारसंघातून जाऊ नये अशी मागणी केली आहे। 18 गावातील शेकडो एकर जमीन या प्रकल्पामुळे बाधित होणार असून शेतकरी उद्ध्वस्त होतील अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। या पाठवलेल्या पत्राचे तीव्र पडसाद आता शिवसेनेतच पाहायला मिळत आहेत। आमदार चंद्रदीप नरके यांनी शक्तीपीठ विरोधात भूमिका घेतल्यानं यावर कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी देखील आपल्याच पक्षातील या महत्वाच्या सहकार्याला जाहीरपणे खडे बोल सुनावले आहेत। शक्तीपीठ महामार्ग हा अत्यंत कळीच्या विषयावरून शिवसेनेचे हे दोन आमदार आता उघडपणे एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून मैदानात उभे राहिले आहेत। शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी अत्यंत स्पष्ट आणि थेट शब्दात ताकीद देताना आमदार चंद्रदीप नरके यांनी या विकास प्रकल्पाला कोणताही विरोध करू नये। सध्या ज्या आक्रमक पद्धतीने ते आपली मते जाहीरपणे मांडत आहेत ती विधाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भविष्यात कदापि सहन केली जाणार नाहीत असा स्पष्ट इशाराच त्यांनी दिलाय। भूतकाळातील एका महत्वाच्या स्थानिक घटनेची आठवण करून देत आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहर हद्दवाढीच्या मुद्द्यावर चर्चा सुरू होती तेव्हा देखील आमदार चंद्रदीप नरके यांनी असाच विरोधाचा सूर आवळला होता अशी आठवण देखील त्यांनी करून दिले। मात्र जेव्हा त्यांची राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा झाली त्यानंतर त्यांनी तात्काळ आपली आधीच भूमिका बदलली होती। या जुन्या उदाहरणाचा अचूक संदर्भ देत त्यांनी आता शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची विरोधाची भूमिका घेऊ नये असा सबुरीचा सल्लाही आमदार चंद्रदीप नरके यांना आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिलाय। या सर्व घडामोडीमुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात शक्तीपीठच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षातील शिवसेनेच्या या दोन आमदारांमधील हा वाढता संघर्ष राजकीय चर्चेचा मुद्दा बनलाय। कारण मुळातच विरोधी पक्षाकडून शक्तीपीठाला विरोध होत असताना आता सत्तेमध्ये असणाऱ्या शिवसेनेच्या आमदारच या शक्तीपीठाला विरोध करत आहेत। शहराचे आमदार राजेश क्षीरसागर आणि करवीरचे आमदार चंद्रदीप नरके हे यापूर्वी देखील कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून एकमेकांसमोर उभे ठाकले होते। यावेळी देखील त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते। त्यामुळे शहराच्या हद्दवाढीवरून शिवसेनेतील या दोन आमदारांच्या मधील वाद सुरू होता। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठामधून सुरू झालेल्या या दोघांच्यातील वाद काही नवीन नाही, परंतु शक्तीपीठावरून सत्ताधारी शिवसेनेतील पक्षामध्ये दोन प्रमुख आमदारांनी अशा प्रकारे सार्वजनिक पातळीवर एकमेकांसमोर उभे राहणे हे पक्षाच्या अंतर्गत समन्वयावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे।
त्यामुळे पक्षातील वरिष्ठ यावर आता काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे. धन्यवाद.